वृद्धांचे पाय आणि हाडे वयाच्या 70 वर्षापर्यंत मजबूत ठेवण्यासाठी 70 सोपे घरगुती उपाय. म्हातारपणी पाय मजबूत राहणे, चालताना थकवा न येणे, स्वावलंबी जगण्यासाठी खूप गरजेचे आहे. मी आता थकलोय हा विचार मनातून काढून टाका आणि आजचे 70 उपाय लक्ष देऊन ऐका. नंबर 1. हळदीचे दूध रोज रात्री 1 ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. यात भरपूर कॅल्शियम असते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 2. नाचणी. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. नाचणीची भाकरी, आंबील किंवा सत्व आहारात आवर्जून ठेवावे. गुडघ्यांची वाटी झिजत नाही. नंबर 3. खजूर आणि अंजीर. रोज 2 खजूर आणि 1 अंजीर खावे. रक्त वाढते आणि पायात मुंग्या येत नाहीत. नंबर 4. तीळ आणि शेंगदाणे. रोज 1 चमचा तीळ किंवा शेंगदाणे खावेत. सांध्यातील वंगण टिकून राहते आणि कटकट आवाज येत नाही. नंबर 5. मोड आलेली कडधान्ये, मूग, मटकी, चणे मोड आणून खावेत. स्नायूंना ताकद मिळते आणि पाय लवकर थकत नाहीत. नंबर 6. उकडलेले अंडे आठवड्यातून 2 वेळा अंडे खावेत. यात प्रोटीन असते जे म्हातारपणी खूप गरजेचे असते. नंबर 7. पालक आणि मेथी. हिरव्या भाज्या रोज खाव्यात. यात लोह आणि कॅल्शियम असते. हाडे ठिसूळ होत नाहीत. नंबर 8. शेवग्याची भाजी आठवड्यातून 2 वेळा शेवगा खावा. हे हाडांसाठी वरदान आहे. सांधेदुखी कमी होते. नंबर 9. दही आणि ताक. दुपारी दही किंवा ताक घ्यावे. पचन सुधारते आणि पोटात गॅस धरत नाही, जो पायात उतरतो. नंबर 10. पनीर आणि सोयाबीन. आठवड्यातून एकदा पनीर किंवा सोयाबीन खावे. यात प्रोटीन भरपूर असते. नंबर 11. 2 बदाम आणि 1 अक्रोड भिजवून खावे. यातील तेलाने सांध्यातील सूज कमी होते. नंबर 12. राजगिरा लाडू. हिवाळ्यात राजगिरा लाडू खावे. यात कॅल्शियमचा साठा असतो आणि थंडी वाजत नाही. नंबर 13. आवळा आणि संत्री. संत्री, मोसंबी, पेरू रोज खावा. यामुळे कॅल्शियम शोषले जाते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 14. केळे. रोज 1 केळे खावे. पोटॅशियममुळे रात्री पायात गोळे आणि पेटके येत नाहीत. नंबर 15. पाणी. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पाणी कमी प्यायल्याने पायावर सूज आणि गोळे येतात. नंबर 16. नारळ पाणी. आठवड्यातून 2 वेळा नारळ पाणी प्यावे. यामुळे खनिजे टिकून राहतात आणि थकवा येत नाही. नंबर 17. कोवळे ऊन. सकाळी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसावे. यामुळे व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी खूप गरजेचे आहे. नंबर 18. तेल मॉलिश. रोज रात्री कोमट तिळाच्या तेलाने 5 मिनिटे पायांना मॉलिश करावी. वेदना कमी होतात. नंबर 19. गरम पाण्याचा शेक. मीठ टाकलेल्या गरम पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. दिवसभराचा थकवा लगेच जातो आणि झोप चांगली लागते. नंबर 20. तूप आणि काशाची वाटी. रात्री तळव्यांना तूप लावून काशाच्या वाटीने 3 मिनिटे घासावे. याने शरीरातील उष्णता कमी होते. नंबर 21. रोज चालणे. रोज 20 ते 30 मिनिटे सावकाश चालावे. पायातील रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू मजबूत राहतात. नंबर 22. पायांची बोटे हलवणे. खुर्चीवर बसून पायाची बोटे वर खाली करणे. यामुळे गुडघे मोकळे होतात आणि जखडण कमी होते. नंबर 23. टाचांवर उभे राहणे. भिंतीचा आधार घेऊन टाचांवर 10 वेळा उभे राहावे. पोटऱ्या मजबूत होतात. नंबर 24. वजन नियंत्रणात ठेवावे. वजन वाढू देऊ नका. जास्त वजनाने गुडघ्यांवर दाब येतो आणि वाटी झिजते. नंबर 25. मऊ चप्पल, कडक चप्पल घालू नका. नेहमी मऊ आणि आधार असलेली चप्पल वापरावी. नंबर 26. पायाखाली उशी ठेवून झोपावे. झोपताना पायाखाली छोटी उशी ठेवावी. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज येत नाही. नंबर 27. एका जागी बसू नका. तासनतास बसू नका. दर अर्ध्या तासाने उठून 2 मिनिटे चालावे. नंबर 28. जिना कमी वापरा. गुडघे दुखत असतील तर जिना चढणे उतरणे टाळावे. लिफ्ट वापरावी. नंबर 29. आधार घ्या. तोल जात असेल तर काठीचा आधार घ्यावा.
पडून हाडं मोडण्यापेक्षा आधार घेणे चांगले. नंबर 30. बाथरूममध्ये काळजी घ्यावी. बाथरूममध्ये रबर मॅट ठेवावे. पाय घसरून पडण्याची भीती राहत नाही. नंबर 31. वायूचे पदार्थ टाळा. बटाटा, वाटाणा, हरभरा रात्री टाळावा. वायू धरल्यावर पाय जड होतात. नंबर 32. मैदा टाळा. पाव, बर्गर, पिझ्झा टाळावा. याने पचन बिघडते आणि वजन वाढते. नंबर 33. जास्त मीठ टाळा. जास्त मीठ खाल्ल्याने कॅल्शियम लघवी वाटे बाहेर पडते. कमी मीठ खावे. नंबर 34. साखर कमी करा. जास्त साखरेने हाडांची झीज लवकर होते. गूळ वापरावा. नंबर 35. चहा, कॉफी कमी करा. 2 कपापेक्षा जास्त चहा पिऊ नका. याने कॅल्शियम कमी होते. नंबर 36. कोल्ड्रिंक टाळा. बाहेरील बाटलीबंद पेये पिऊ नका. यात फॉस्फरस असतो. हाडे कमकुवत होतात. नंबर 37. दुपारची झोप कमी करा. दुपारी 2 तास झोपू नका. फक्त 20 मिनिटे झोप घ्यावी. नंबर 38. रात्रीचे पूर्ण झोप घ्यावी. रात्री 7 ते 8 तास झोप घ्यावी. झोपेतच हाडांची दुरुस्ती होते. नंबर 39. रात्री हलके जेवा. 7 वाजता हलके जेवण करावे. पोट जड राहिले की पाय दुखतात. नंबर 40. जेवणानंतर चालणे. जेवणानंतर 5 मिनिटे सावकाश चालावे. अन्न पचते आणि वायू होत नाही. नंबर 41. बद्धकोष्ठता टाळा. पोट साफ नसेल तर पाय दुखतात. रोज सकाळी पोट साफ होणे गरजेचे आहे. नंबर 42. लिंबू पाणी. कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे. शरीरातील घाण बाहेर पडते आणि कॅल्शियम शोषले जाते. नंबर 43. हिंगाचा वापर करा. स्वयंपाकात हिंगाचा वापर जरूर करावा. हिंगामुळे पोटातील वायू कमी होतो. नंबर 44. ओवा आणि सुंठ. गॅस असेल तर ओवा सुंठीचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. पोट साफ राहते. नंबर 45. गूळ आणि शेंगदाणे. साखरेऐवजी गूळ खावा. गूळ आणि शेंगदाण्याने लोह मिळते आणि थंडीत ऊब मिळते. नंबर 46. तूप खा. रोज 1 चमचा शुद्ध गावरान तूप खावे. तुपामुळे सांध्यातील चिकटपणा टिकतो. नंबर 47. कडक उन्हात जाऊ नका. 12 ते 4 या वेळेत बाहेर जाऊ नका. शरीरातील पाणी कमी होते. नंबर 48. थंड पाणी टाळा. थंड पाण्यात जास्त वेळ काम करू नका. सांध्यात अकडण येते. नंबर 49. तपासणी करा. दर 6 महिन्यांनी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम तपासणी करावी. नंबर 50. औषधे वेळेवर घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. मधून बंद करू नका. नंबर 51. सकारात्मक रहा. नेहमी आनंदी लोकांमध्ये रहा. रडणाऱ्या लोकांपासून दूर रहा. वेदना कमी वाटतात. नंबर 52. झाडांच्या सान्निध्यात बसा. ताजी हवा मिळते आणि फुफ्फुसांची ताकद वाढते. मन प्रसन्न राहते. नंबर 53. अतिश्रम टाळा. कुवतीपेक्षा जास्त काम करू नका. कंबर आणि गुडघे दुखतात. नंबर 54. चुकीच्या जाहिराती टाळा. 2 दिवसात बरे होईल या खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. नंबर 55. सतत काम करत राहा. भाजी निवडणे, पूजा करणे अशी हलकी कामे करत राहा. हालचाल चालू राहिली की पाय निकामी होत नाहीत. नंबर 56. मुंग्या येत असतील तर. सारख्या मुंग्या येत असतील तर डॉक्टरांना दाखवा. B12 कमी असू शकते. नंबर 57. बिया खा. टरबूज, खरबूज बिया खाव्यात. यात मॅग्नेशियम असते जे गोळे थांबवते. नंबर 58. मसाज मशीन. घरी छोटं मसाज मशीन असेल तर 5 मिनिटे वापरावे. आराम मिळतो. नंबर 59. गरम कपडे वापरावे. थंडीत पायांना मोजे घालावे. थंडीने अकडण वाढते. नंबर 60. हसा आणि आनंदी राहा. रोज हसावे. हसल्याने वेदना कमी करणारे रसायन तयार होते. नंबर 61. पाय सरळ ठेवून बसा. मांडी घालून जास्त वेळ बसू नका. नसा दाबल्या जातात आणि मुंग्या येतात. नंबर 62. योगा करा. ताडासन, वज्रासन रोज 10 मिनिटे करावे. शरीर लवचिक राहते. नंबर 63. गवतावर चाला. हिरव्या गवतावर अनवाणी चालावे. पायाचा नैसर्गिक मसाज होतो. नंबर 64. प्राणायाम करा. रोज अनुलोम विलोम करावे. ऑक्सिजन मिळतो आणि थकवा जातो. नंबर
65. मिठाच्या पाण्याचा शेक. रोज सूज असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून शेक घ्यावा, सूज उतरते. नंबर 66. बर्फाचा शेक. लचक आली तर बर्फाने शेक घ्यावा, दुखणे कमी होते. नंबर 67. फळांचे ज्यूस. पॅकेट ज्यूस टाळा, घरी ताजा ज्यूस बनवून प्यावा. नंबर 68. जंक फूड टाळा, बाहेरचे तळलेले पदार्थ टाळावेत, वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढते. नंबर 69. देवाचे आभार माना, रोज सकारात्मक विचार करावा, मी अजूनही धडधाकट आहे असा विचार करावा. नंबर 70. स्वावलंबी राहा, इतरांवर अवलंबून राहू नका, स्वतःची कामे स्वतः करण्याची जिद्द ठेवा, पाय कधीच साथ सोडणार नाहीत. या सर्व टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत. नवीन आहार किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.